बाबू लावू मला वाटवले भीती धर मा. हाय हॅलो नमस्कार. आणि आम्ही आज आलो शेताकडे. काल आलो गावाकडे आणि का आलो तर दाखवतो तुम्हाला. तर हे आहे आमचं शेत ऊसाचं. हे सगळं आहे ऊसाचं शेत आणि मध्ये मध्ये काजूची झाडं पण आहेत. आणि ही ऊस लागण आमची 8 दिवस झाले ऊसाची तोडणी झाले. आणि हा सगळा पाचोळा मला आता जाळायचा आहे. आणि हे कडेनं वगैरे आहेत ते सगळं क्लीन करून म्हणजे आग जर घातली तर कुठं जाणार नाही बाजूला वगैरे दुसऱ्यांच्यात, म्हणूनसाठी हे सगळं बाजूबाजूचं सगळं क्लीन करायचं. ही काजूची झाडं आहेत ती अशी क्लीन करायची आहेत. ही आम्ही थोडीशी आता क्लीन केली आहेत. ही अशी हा पालापाचोळा सगळा हा असा बाजूला तिकडं लावायचा आहे, जेणेकरून झाडं जळणार नाहीत, मोहर वगैरे जळणार नाही. आणि हे सगळे बांध आहेत समोरचे 1 2 3 झाडं आहेत, तिकडं पण आहेत त्या बाजूला. ती सगळी आम्हाला क्लीन करायचे आहेत. हे आम्ही आता सकाळपासून 1 तास लागला हे सगळं क्लीन करायला. आणि असं सगळं आता आम्ही क्लीन करून घेणार आहे सगळं असं. आणि काजू बऱ्यापैकी मोहरले, म्हणजे मोहर आला आहे. ह्याला नाही आहे जास्त, पण बाकीच्या जराशा मोहरलेत म्हणजे बऱ्यापैकी. तर आम्हाला सगळं हे क्लीन करायचं आहे. आणि हा आता सगळं आम्ही क्लीन करणार आणि त्याच्यानंतर हा पाला संध्याकाळी जाळणार पाचट सगळी ही अशी सगळी. आणि बाबू आला आहे माझ्यासोबत, थोडीशी मदत करताय आणि थोडंसं फोन घेऊन पण बसला आहे. हे सगळं आता मला स्वच्छ करायचं आहे. आम्ही सकाळी येऊन एवढं सगळं फक्त हे झाड फक्त 1 तास लागला आम्हाला स्वच्छ करायला, सगळा पाचट वगैरे हे करायला. हा इथं ठेवला आहे सगळी पाचट वगैरे अशी पुढं करून. आणि एवढं क्लीन करतो आणि मग दाखवतो तुम्हाला. आता हा सगळा झाडाबुडचा पाला आम्ही तिकडे लावणार, म्हणजे झाडावर जाळं वगैरे तर धूर वगैरे लागणार नाही आणि जळणार नाही झाडं, म्हणून असं सगळं करायचं आहे आम्हाला स्वच्छ. झाडू आणलो नाही त्याच्यामुळे या काट्या विसरलो नाही. ॲक्च्युली झाडू नाही करतात. दमलो, सवय मोडली ना आता, त्याच्यामुळे तेवढं जमत नाही, थांबून करावं लागतं. दोन वाजले आणि आता मी जेवण करतो. पाणी आणलो आहे बाटल्या 2 दिवसासाठीच आलो आहे, त्याच्यामुळे भाकरी वगैरे पीठ वगैरे काय आणलो नाही, फक्त भात आणि आमटी एवढंच. आणि ह्या पाण्याच्या बाटल्या आणि तो सगळा बाण स्वच्छ केलो आहे. ते सगळं आता बेनलेलं टाकायचं आहे, म्हणजे कचरा तो नंतर टाकणार. आधी बसलो आहे, ते जेवतो. अरे जेव, चल चल. सांग सांग ना काय सांगेस ते. अंड केलो काय? मी अंड केलं 5 स्टार सारखं. जेवणात आहे डाळ, भात, कांदा आणि समर्थनं अंड केले. आणि हे असं शेत आहे. आणि आता सगळं बिंदू शेत. आता बेंदरला दाखवून गावनं नाही,
कारण हा पण काम करता, मी पण करतो, कॅमेरा पण पकडतलं. आणि हे सगळं आज करून आम्हाला उद्या जाऊच आहे गोव्यास. त्याच्यामुळे आज हे कंप्लीट होऊच पाहिजे. आम्ही जेवतो. माळात छान लागतं जेवण ना, कसं तर आम्ही जेवतो मग बोलतो. आत्ताच आम्ही जेवलो. समोर त्या बाजू जेवताय. ओय बघ रे. हां, कानातल्या रिंगा मी काढून ठेवलो आहे कारण काटे बेट वगैरे आहेत. कुठंतरी अडकलं आणि पडलं तर बोंबच आहे. आणि मी तिकडनं करीत आलो असं असं ते तिथपर्यंत करीत. आजूबाजूला ऊस आहेत त्याच्यामुळे आग लावली तर बाजूला जाऊ नये म्हणून सगळं एवढं ते बेनणार. सकाळी 9 वाजता आलो आहे, आता 4:30 वाजल्यात. 5:30-6 वाजता आम्ही आग लावली. थंड वेळ झाला. तीन बाटल्या संपल्या. जर लावलो आग आणि बाहेर कुठे गेली तर ह्याच्यानं उजवायचं. लावूयात बाबू, लावू. भीती वाटवली मला. कुठे पळताय काय माहिती. वाटवले भीती. धर माचीस ठेव खिशात चेनला. या तर विजू नको. या तिकडचं तेवढंसं विजू. ते बघ तिकडे थोडीशी आग आहे ती बघ. ती जाण नाही गे कुठे. राहून दे, राहून दे. नाही जाणे ती कुठे. ये मस्करी नको हा. हळू त्या कोपऱ्यास नसतं एवढं. तिकडे ऊस आहे. ते तिकडचं जाळलो आधी तसंच. आता हे इकडचं अजिबात आहे. याची ती मस्करी. मस्करी करून उचल. आता हे आम्ही विजवणार. 6:30 झालेत आणि आजूबाजूला शेती ऊस वगैरे आहे त्याच्यामुळे विजवूनच जाणार. आणि 4 दिवसानं ह्याच्यानंतर ह्या वावराला पूर्ण पाणी देणार. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. बाय.